हॅलो फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर आम्हाला 2-3 दिवस पाणी आलेलं नव्हतं, तर मग आज पाणी आलेलं, तर खूप कपडे वगैरे धुवायला होते आणि पाणी पण पूर्ण खाली झालेलं. तर ड्रममध्ये पण पाणी खराब येतं, त्याच्यामुळे मग खाली माती साचलेली. तर मग ड्रम पण खाली करून स्वच्छ दुसरं धुवून भरायचं होतं मला. तर ड्रम वगैरे धुवून घेतला, छान ड्रम पण भरला. पाणी पण पूर्ण खाली झालेलं, कारण का 2 हांडे वगैरे राहिलेले आणि अर्धा ड्रम तेवढा भरलेला दिसला, तेवढा ड्रम भरलेला राहिलेला. तर सर्व पाणी खाली झालेलं, टाकी वगैरे. तर सर्व भांडे वगैरे म्हणजे ड्रममधलं पाणी खाली करून तर पुढं बघसालच कपडे ते किती होते धुवायला मला. तर भांडे वगैरे सकाळचे जेवणाचे वगैरे भांडे वगैरे पण घासलेले नव्हते, कारण का पाणी येणार होतं दुपारी, त्याच्यामुळे मग मी भांडे वगैरे तसेच ठेवलेले. जेवण केलेलं नंतर भांडे गोळा करून ठेवली होती आणि मग दुपारी 3 वाजता पाणी आलं. मग पाणी आल्याच्यानंतर शिवांश आणि प्रतीक्षा पण आलेली होती काल. तर मग शिवांशला घ्यायला प्रतीक्षा होती, त्याच्यामुळे मग मला पटपट कामं आवरले, कारण का मग ती झोपलेली. मग त्याच्यामुळे मग तो पण झोपलेला तिच्या बाजूला, मग ते दोघं पण झोपलेले, त्यामुळे मग ते झोपले होते तोपर्यंत मी पटपट पाणी वगैरे भरून घेतलं, कपडे वगैरे धुवून घेतले. आणि कपडे वगैरे धुवायच्यानंतर मग लादी पुसायची होती, पण मग शिवांश उठला. शिवांश उठल्याच्यानंतर अजिबात एका जागेवरती बसत नाही, इकडून तिकडं पळत असते, मग पडायची भीती असते, त्याच्यामुळे मग लादी काही पुसली नाही. मग लादी मी दुसऱ्या दिवशी पुसणार होते, फक्त मग पाणी वगैरे भरून घेतलं प्यायचा वगैरे. तर पुढे दिसेल तुम्हाला मी ड्रम वगैरे खाली करत होते, ड्रम वगैरे खाली करून घेतला. आणि तुम्हाला मध्ये मध्ये कधी कधी शिवांचा पण आवाज येत असेल, शिवांश बडबड करत असते, त्याच्यामुळे मग शिवांचा पण आवाज येते. आणि मला जास्त बोलायचा कॉन्फिडन्स नाही, म्हणजे मला जास्त वेळ बोलता येत नाही, तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करते. तर मग समजून घ्या. आणि कसा वाटला मला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि प्लीज सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर ड्रम खाली करून झालेला माझा आला. तर मग मी आता भांडे एक साईडला लावून घेत होते, कारण की मला ड्रम धुवायला ड्रममधलं थोडं पाणी होतं, ते पाणी बाथरूममध्ये ओतायचं होतं, त्याच्यामुळे मग भांडे वगैरे साईडला करून घेतले आणि ड्रम पण स्वच्छ धुवून घेतला. ड्रम पण आतमधून चांगलं पाण्याने धुवून घेतला. तर ड्रममध्ये पण जास्त पाणी होतं, कारण का तेवढे भांडे भरलेले आणि पाणी पण भरपूर त्याच्यामध्ये होतं. मी तसंच खाली ओतून दिलं पाणी.
तर कपडे वगैरे मी निरमामध्ये भिजवून घेतले आणि त्यानंतर मग पटपट धुतले, कारण का एक एक दिवस घातलेले राहते त्यामुळे मग काही जास्त मळत नाही. त्याच्यामुळे मग मी पटपट धुवून घेतले, निरमामध्ये भिजत घातलेले. ड्रम खाली करत तोपर्यंत ड्रम खाली करून झाल्याच्यानंतर मग ड्रममधलंच पाणी काढलं होतं, त्याच पाण्याने मग पटपट कपडे धुवून घेतले. तोपर्यंत ड्रम भरायला लावला. त्यानंतर बघू शकता कपडे किती होते, एवढे कपडे होते आमचेवाले. तर बारीक बारीक म्हणजे शिवांचे ना आमचे कपडे छोटाले इकडं बाहेर टाकायचे होते, त्याच्यामुळे कपडे मी तसेच टपामध्येच ठेवलेले. आणि त्यानंतर मग इथंवरती रशीवरती टाकायला लागतात कपडे, पण मग शिवांश उठलेला त्याच्यामुळे मग खाली पूर्ण ओललं होते, त्याच्यामुळे मग मी निथळायला आतमध्येच कपडे ठेवलेले. आणि त्यानंतर मग किचन आवरायचं होतं, तर भांडे वगैरे घासायचे होते. तर माझं चाललं होतं आवरायचं काम, तर व्हिडिओ थोडं फास्ट केलेलं आहे. तर मग भांडे वगैरे चांगलं धुवून घेतले, कारण का भांडे धुवून घेतल्याच्यानंतर मग घासणीला पण मग खरकट वगैरे लागत नाही, त्यामुळे मग अगोदर धुवून तर भांडे वगैरे घासून झाले. त्यानंतर मग मला प्यायचं पाणी भरायचं होतं, कारण का पाणी कधी पण 2-3 दिवसाच्या नंतर आल्याच्यानंतर मग पटकन पाणी जाते, त्याच्यामुळे मग मी प्यायचं भांडे वगैरे घासून घेतले आणि प्यायचं पण पाणी पटकन भरून घेतलं. आणि पाणी वगैरे भरून झाल्याच्यानंतर मग प्रतीक्षाने चहा ठेवलेला. तर मग तनू पण कामावरून आलेली, तर शिवांची बघू शकता तनूने बिस्किट आणि ते कॅडबरी ते आणलेलं, तर त्याचं चालली होती मस्ती. बिस्किट खायचं आणि कॅमेरा ट्रायपॉडला लावलेला, तर त्याचं चालली होती मस्ती. तर पुढं बघशालच कॅमेरा सेट केल्याच्यानंतर तो कसा करतोय ते. तर असंच अजिबात ते एका जागेवरती बसत नाही, असंच पळत असं इकडनं तिकडं आणि तिकडनं इकडं, त्याच्यामुळं मग त्याच्यावरती लय बारीक लक्ष ठेवायला लागते. अजिबात एका जागेवरती बसत
तुमच्या. तर आज पाणी आलेलं, तर बाहेरून पण 2 दिवस धुतलं नव्हतं मी. तर स्टँड नाही चपलांचा, बाहेर चपलांची माती वगैरे पडते, त्याच्यामुळे मग बाहेरून थोडंफार खराब होतंच. आणि लास्टला रूम एवढं पण नाही खराब होत की पार धुवायला रोजच्या रोजला पाहिजे असं. पण मग धुवायला लागते 2 दिवसातून 3 दिवसातून धुते. आणि बाहेर पाऊस पण चाललेला, बघू शकता तुम्ही, बाहेर पाऊस पण खूप चाललेला आणि झाडं वगैरे, तर बाहेरचं वातावरण पण खूप छान वाटते. आणि शिवांशला जायचं होतं बाहेर, तर मी त्याला बोलतो ते चल घरात म्हणून. तर मग मी आतमध्ये आले, तर तो पण आतमध्ये आला. आणि आतमध्ये आल्याच्यानंतर लगेच दरवाजा बंद करून घ्यावा लागते, नाही तर शिवांश कधी पण बाहेर जाते. आणि त्याचं चालू होतं मागे मागे फिरायचं काम, कारण का झोपातून उठल्याच्यानंतर माझे काम आवरायचं काम होतं, त्याच्यामुळे मी त्याला घेतलंच नव्हतं. त्याच्यामुळे मग त्याचं चालू होतं मागे मागे फिरायचं काम. आणि तनूंनी कॅडबरी आणली होती, तर ती त्याला देत होती का इकडे ये म्हणून, मी तुला कॅडबरी आणली म्हणून. आणि त्यानंतर चहा ठेवलेला, तर त्याचं बघू शकता, त्याला बिस्किट आणि ते ठोस खायचे होते, तर ते खाऊची बरणी वगैरे घेऊन आलेला. तर पाणी वगैरे भरून झालेलं माझं आलं, बाहेरून पण धुवून झालेलं. आणि चहा ठेवलेला प्रतीक्षानं, मग आम्ही चहा वगैरे घेतला, चहा वगैरे ठोस खाल्ले. तर तो सांगत होता का बिस्किट खा, हे खा प्रतीक्षाला म्हणून. तर ती बोलत होती का तू पण बस, तुला पण चारते म्हणून, तर नाही बोलत होता. आणि शिवांचं बघू शकता कशी नाटकं चालत. आणि पुढे बघा कॅमेरे त्याने त्याच्याकडे फिरवून घेतलेला आणि त्याचं काय चाललेलं, अजिबात एका जागेवरती बसत नाही, गोल 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 चक्रा मारतो, त्याला कंटाळा पण येत नाही फिरायचा. आणि तो बोलतो होता की ही पण मावशी मला आवडते, ती पण मावशी मला आवडते, दोघी पण आवडतात म्हणून असं बडबडते तीच, म्हणजे असं त्यांना पकडत होता. आणि बोलत होता का मावशी मला आवडते, ही पण आवडते, ही पण आवडते, असं तो बोलायचा, म्हणजे हात लावून तो सांगत होता असंच. आणि त्यानंतर बघू शकता कॅमेरा पुढे जाऊन कसं करतं. तर कॅमेरा लावल्याच्यानंतर त्याची अशीच मस्ती असते दिवसभर. आणि कॅमेरा ट्रायपॉडला लावल्याच्यानंतर तो कधी पण ट्रायपॉड ओढतो, त्याच्यामुळे मग पडायची वगैरे भीती वाटते, त्याच्यामुळे मग जास्त व्हिडिओ काढायला पण जमत नाही. तो झोपलेला असल्याच्यानंतर किंवा टी व्ही वगैरे लावून द्यावा लागते त्याला, त्याच्यानंतरच मग मला व्हिडिओ बनवायला लागतात. तर तो बोलत होता का हाय फ्रेंड, कसे आहेत, मजेत आहेत का, असं वगैरे बोलतो तो. तर तो व्हिडिओ चालू केल्याच्यानंतर मग तो हाय फ्रेंड सारखा तोच बोलत असते, हाय फ्रेंड बोलत असते. तर मग तो बोलत होता, पण मग आवाज टी व्हीचा होता, त्याच्यामुळे मग आवाज मी म्यूट केलेला आहे. आणि त्यानंतर मग मध्ये बसून दिलं स्टेशनला. तर आम्ही दोघी चाललो होतो, मग तिला ट्रेनमध्ये वगैरे बसून दिलं. तर मग तिला बोलले का व्यवस्थित जा म्हणून. ती पहिल्यांदाच एकटीच ट्रेनला जाऊ राहिले, कारण का ती याच्या अगोदर कधी एकटी आली पण नाही आणि एकटी गेली पण नाही, त्याच्यामुळे मग तिला एवढं ट्रेनचं माहिती नाही. तर मग मी तिला सोडलं आणि रिटर्न घरी आले, कारण का शिवांश खूप रडत होता, त्यामुळे मग मी घरी आले. घरी आल्याच्यानंतर मग फिल्टरचा नळ थोडा बिघडलेला, कारण का तो पाणी गळत होतं त्याच्यामधून. मग शिवांश मी चालले होते फिल्टरचा नळ चेंज करायला. आणि मिस्टर पण कामावरून आलेले, तर ते बोलले का तुम्ही तिकडनं या, मी इकडनं आलो म्हणून. आणि तिकडनं आल्याच्यानंतर मग माझं चालू होतं स्वयंपाक. तर स्वयंपाकासाठी मी बनवलेलं चपाती आणि मेथीची भाजी, भात आणि डाळ सकाळचीच होती. तर मग मेथीची भाजी सुकी बनवली आणि तनू खाली बसून चपात्या बनत होती, कारण का माझा किचन छोटा आहे, त्याच्यामुळे मग उभं राहून काही चपात्या बनवता येत नाही. तर मग ती खाली बसून चपात्या वगैरे बनवत होती आणि मी मेथीची भाजी बनवून घेत होते. आणि पुढं बघा शिवांची त्याच्या पप्पाची कशी मस्ती चालली ते. तर किचनवरती थोडा पसारा झालेला आहे, तर स्किप करा, त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका. पण मग आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर तनू माझ्यासोबत बोलत होती, तर मग मी बोलत होते असंच.
तर भाजी वगैरे घातली आणि मी आली बाहेर. तनू बनवत होती चपात्या, तर मग ती बोलत होती का तवा वगैरे गरम व्हायला ठेव. तर पाण्याचा टोप भरून ठेवलेला, पाणी आलं होतं दुपारी तेव्हा. तर मग ते टोप वगैरे तिथे खाली ठेवून दिला आणि तवा वगैरे तापायला ठेवला. आणि मग तनूला बोलले का तू चपात्या भाज म्हणून. ती बोलत होती का मीच बनवते मीच भाजते म्हणून. तर मग तिने भाजल्या वगैरे. मग मी गेली बाहेर. तर असं असते माझा दिवसभरचं रुटीन. कारण का दिवसभर मला असेच कामं करायला लागते. कारण का काम करायला लागल्यानंतर शिवांश रडायला लागला ना, तर येऊन बसावं लागतं मला त्याच्या जवळ. मग त्याला नादी लावले त्यानंतरच मग मला कामं वगैरे आवरायला लागतात. कारण का मग तो खूप रडत असतो. रडायला लागले त्यानंतर अजिबात गप्प राहत नाही. आणि आवाज तर एवढा मोठा झाला ना, आजूबाजूला नाही याला लय मारले म्हणून असं त्याला वाटतं. म्हणजे कोणाला असं वाटेल की याला लय मारले म्हणून. त्याच्यामुळे मग त्याला रडून वगैरे द्यावं लागत. मग ते नादून वगैरे दिलं. पण त्यानंतर मग थोडं गाडी वगैरे पाहिजे फिरायला लावून द्यायचं. फिरायला लागले त्यानंतर मग मला कामं वगैरे आवरून घ्यायची. तर बघू शकता शिवांची आणि त्याच्या पप्पाची कशी मस्ती चाललेली आहे ती. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.